हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी। त्यासाठी 5-7 हिरव्या मिरच्या, जिरी, ओवा, मीठ आणि भरपूर सारा लसूण हे आपण मिक्सरला दरदरीत बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे। त्यानंतर एक मोठी वाटी मी इथे घेतलेलं आहे बेसन पीठ, डाळीचं पीठ। त्यानंतर एक छोटी वाटी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ। बाजरीच्या पिठामुळे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायची गरज नाही पडत। छान कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी होते। इथे मी कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे मोठी, ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। ते छान मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। एकजीव करून झाल्यानंतर मिक्सरला जे वाटण वाटलेले ते घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। आणि घट्टसर असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे कसाही शेप बनवू शकता, मुटके वगैरे। तर मी या पद्धतीने ते बनवलेले चांगले 10 ते 15 मिनिटं छान उकडून घ्यायचे ते वाफेवरती। अशा प्रकारे छान उकडून झाल्यानंतर ते थंड करून घ्यायचे आणि त्याचे असे काप करून घ्यायचे। तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे तळून घेणार आहोत छान खरपूस रंग येईस तोपर्यंत। व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। छान खरपूस भाजून झाल्यानंतर त्यांना आपण काढून घेणार आहोत एका डिशमध्ये। आणि अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही कोथिंबीर वड्या छान तळून घेणार आहोत। त्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेला नाही। एकदम क्रंची क्रिस्पी अशा कोथिंबीर वड्या होतात या पद्धतीने केल्या तर। पाहू शकता त्याचा क्रिस्पीनेस किती आहे ते त्याच्या आवाजावरूनच समजतंय। खूप छान झालेल्या आहेत त्या, एकदम क्रंची। जास्त तेल वगैरे काहीच नाही, अगदी कमी तेलात झालेले आहेत त्या। काही वेळा होतं काय, कोथिंबीर वडी जास्त तेल शोषून घेते, सगळं तेलकट होतं, तोंडात अगदी फिरते। पण या पद्धतीने जर तुम्ही बाजरीचं पीठ वापरून जर कोथिंबीर वडी केली तर खरंच अजिबात तेल पीत नाही, खूप क्रंची आणि क्रिस्पी होते। कशी वाटली कोथिंबीर वडी नक्की कमेंट करून सांगा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।